या ट्रेलर लॉन्चसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी होकार दिला। ते स्वतः आले आणि आज त्यांच्या हस्ते आपण ट्रेलरचं अनावरण करतोय। 1911 सालचं नाटक 113 वर्ष झाली या नाटकाला। हे नाटक खाडिलकर सरांनी लिहिलं। लोकमान्यांचे ते शिष्य होते, अनुयायी होते। तेव्हा पारतंत्र्याचा काळ चालू होता आणि तरुणांना शौर्याचं महत्त्व कळावं म्हणून प्रेमापेक्षा संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्त्वाचं ही भावना डोक्यात ठेवून मानापमान लिहिलं गेलं। बालगंधर्व असतील, दीनानाथ मंगेशकर असतील, केशवराव भोसले असतील, या सगळ्यांनी या मानापमान नाटकाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहिली आणि ते नाटक आजतागायत 113 वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना, बाहेरच्याही रसिक प्रेक्षकांना भुरळ घालत आहे। गोविंदराव टेंब्यांसारखा अद्वितीय संगीतकारांनी या नाटकातली गाणी रचली। 67 पदं या नाटकात होती। आता इतकी सगळी काही सिनेमात घेता येणं शक्य नाही, पण आमच्या सिनेमालाही शंकर एहसान लॉय या त्रिमूर्तींनी अप्रतिम संगीत दिलं आणि पुन्हा एकदा या अवीट गोडीची गाणी महाराष्ट्राच्या रसिकांना प्रिय झाली। मी फार वेळ घेणार नाही, पण देवेंद्रजी तुम्हाला तर तुम्ही हा धडा आम्हाला सगळ्यांना शिकवलाय की सिंगल माणूस काही करू शकत नाही, त्याच्यासाठी टीम महत्त्वाची असते। आणि हे स्वप्न जरी मी बघितलं असलं तरीसुद्धा माझ्या संगीत मानपांच्या संपूर्ण टीमशिवाय ही गोष्ट शक्य नाही। आमचे निर्माते जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे, आमचे सुनील फडतरे यांनी जर भरभक्कमपणे पाठिंबा दिला नसता तर याची निर्मिती करता येणं शक्य नव्हतं। आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे, ऊर्जा देशपांडे, आमचा प्राजक्त देशमुख यांनी ती लिखाणाची धुरा खांद्यावरती घेतली। आमचे DOP सुधीर पलसाने, आमचे कॉस्ट्यूम डिझायनर नचिकेत बर्वे, आमचे कोरिओग्राफर दीपाली विचारे आणि आमचा सुभाष नकाशे, आमची गीतकार जे आहेत ते समीर सामंत, आमचा एडिटर आशू, आमचा साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर, आमचा बॅकग्राऊंडवाला संतोष मुळेकर, आमचे VFX गोकुळ आणि कपिल, प्रसाद सुतार, त्याच्यानंतर आमचं अजून कोण राहिलं आहे आर्टवाला आमचा संतोष फुटाणे सर आणि त्यांची सगळी टीम। आणि हा सिनेमासाठी गेली काही वर्ष सातत्याने माझ्याबरोबर मेहनत घेणारी ही सगळी माझी टीम, या सगळ्यांमुळे हा एक चित्रपट सर्वांग सुंदर पद्धतीने आम्हाला लोकांसमोर नेता येतोय। त्याचबरोबर आमचे सगळे अभिनेते, निवेदिता ताई असतील, सुमित राघवन, वैदेही, शैलेश दातार, अर्चना निपाणकर, अमृता खानविलकर एका खास पाहुण्या भूमिकेत इथे आहे, उपेंद्र लिमये, ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत। आणि त्याचबरोबर अनेक छोटे मोठे काम करणारी लोक आहेत की ज्यांच्यामुळे हा सिनेमा घडू शकला। मी फार वेळ घेत नाही, या सगळ्यांना तुमच्या साक्षीने मी मनापासून धन्यवाद आणि वंदन करतो, कारण तुम्ही होतात म्हणून हा सिनेमा आजपर्यंत इथे येऊन पोचला आहे। त्यामुळे अशाच पद्धतीने ही साथ राहू द्या। देवेंद्रजी, तुमच्यासमोर एक गाऱ्हाण आहे की मराठी चित्रपट चालला नाही याचं वाईट वाटत नाही, कारण एखादा चित्रपट चालतो, एखादा चित्रपट नाही वाटत, पण आपल्याच राज्यात जेव्हा आपल्याच भाषेतल्या चित्रपटाला दुय्यम वागणूक मिळते तेव्हा खूप यातना होतात, त्रास होतो। तर 5 वर्ष तुम्ही महाराष्ट्राला जोरदार विकासाच्या दिशेने घेऊन जाल, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची कला, साहित्य, चित्रपट याला देखील तुम्ही हातभार लावावात आणि त्याची उंची त्याला प्राप्त करून द्यावीत, हीच तुम्हाला अगदी मनापासून आमच्या सगळ्या मराठी कलाकारांच्या वतीने नम्र विनंती। धन्यवाद समीरा। आणि एक महत्त्वाचं नाव मी घ्यायचं विसरलो, मी त्यांचं कायमच नाव विसरतो, कारण कदाचित असं वाटतं की मी आहे म्हणजे ते असतील किंवा ते आहे म्हणजे मी असतील, ते म्हणजे आमचे निखिल साने सर। कारण अशा प्रकारचं एखादं स्वप्न पूर्ण करण्याची धमक त्यांच्यात आहे आणि त्यांच्यामुळेच आज मराठी सिनेमा गेली कित्येक वर्ष कोटीच्या कोटी उद्याने घेऊ शकतोय। थँक्यू सर। आय सेड माझं
साईज बघून असं पॉवरचं दुरून काहीच संबंध नाही आहे. यु नो, फर्स्ट ऑफ ऑल आयड लाईक टू वेलकम श्री देवेंद्र फडणवीस फॉर कमिंग अँड ग्रेसिंग दिस ओकेजन. You were not there in the previous event where I said a disclaimer that I'm not a Maharashtrian. देशपांडे माझं आडनाव आहे, पण मी टॅमिलियन आहे आणि सुबोधची मराठी आणि हिची मराठी ऐकून मला सारखं धैर्य नाही मराठीत बोलायला. सो I don't want to make a mistake and say something wrong. So first of all, hearty congratulations to you, and Maharashtra is lucky that we've got a chief minister who is a connoisseur in arts and culture, and we think some glorious 5 years for our industry is going to be here, and we look forward to it. So thank you so much. Jio Studios has had a great year, you know, with lots of successes in the box office, etc. But Sangeet Maan Apmaan is a film that's very, very close to my heart, and I'm so happy that 2025 ka inauguration we will be doing with Sangeet Maan Apmaan. I think you know, while studios make a lot of films for entertainment, of course hum business chalate hain, we want to make money as well, we're trying to entertain people, but at the same time I think we carry a responsibility to revive our culture, to tell stories with purpose and not just mindless entertainment. And I think you know, we all cast and crew saw the film last week, and we were so emotional about it. So I think Subodh has done a fantastic job of thanking each and every person. I'd like to take a minute to thank Subodh. You know, although anyone may think that it's a generous budget, no budget is ever generous enough. You know, and he has really done a fantastic job to bring this vision onto screen. And I know it's hard to be the director as well and also act in it in such a great role. But when you all see the film, you'll see that जब भी कोई चीज़ पॉजिटिविटी के साथ बनती है और पर्पस के साथ बनती है, वो अच्छी बनती है. So I am sure all of you all will like it. I won't take more of your time. Sir, may I invite you on stage? मी सुबोध आणि शंकरजी आपणालाही विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. शंकर एहसान लॉय, मी असं म्हणेन संगीत क्षेत्रातील त्रिमूर्ती आपल्याबरोबर मंचावरती आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री महोदयांचं आणि सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आता मी ज्योती मॅडमला विनंती करतो की आपल्या संपूर्ण टीमच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं स्वागत करूया. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ॲक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ॲक्शन म्हणावं, समोर बसून एकदा ट्रेलरचा आस्वाद घ्यावात आणि मग आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. ॲक्शन. उत्सुकता आहे तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याविषयी आणि अर्थातच तुमच्याकडून काही ऐकण्याविषयी. संगीत मान अपमान, ज्याचं खरं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय 10 तारखेची. त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी, ज्योती देशपांडेजी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे, असे शंकरजी, शंकर एहसान लॉय, आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो. मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे.
आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा साक्षी मी होऊ शकतो आहे. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली आणि आता धैर्यधरही ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता, त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67. कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14 पदांच्या माध्यमातनं, या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल. आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं, अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल. त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊच शकत नाही. शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय, आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मगाशी सुबोधजी म्हणाले, ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे, याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे. या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती, त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतात. आपण सगळे मिळून वर्किंग करूया. आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे, हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान
सर्व रेकॉर्ड तोडेल. सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे. त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल. आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला, पण मी विसरलो तिला सांगायचं. तुम्ही मला सांगितलं होतं, पण हे कट करून टाका, एडिट करून टाका, हे तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याच्या आधीचा जो चित्रपट होता घाणेकर, त्यातसुद्धा निखिलने मला सांगितलं की डॉक्टर लागूंचा रोल करायचा आहे आणि तसंच झालं या चित्रपटाच्या बाबतीत देखील. पहिल्यांदा अशी छटा करायला मिळते आहे मला. तुम्हाला साधारण एकंदर लुकवरनं अंदाज आलाच असेल. सतत रागीट आणि चिडका असा चेहरा आहे माझा. तर उत्तम 2 गाणी माझ्या वाटेला आलेली आहेत. पुन्हा एकदा शंकर एहसान लॉय ह्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला अभिनय करायला मिळतो. आय मीन इट्स म्हणजे म्हणतात ना की सोने पे सुहागा. सुबोधने जी मेहनत घेतलेली आहे 4.5-5 वर्ष अविरत, तो आणि त्याची पूर्ण रायटिंग टीम म्हणजे देशपांडे सर आणि ऊर्जा प्राजक्त ह्या सगळ्यांनी मिळून 5 वर्ष खर्च केलेली आहेत आणि त्याचं चीज हे तुम्हाला 10 जानेवारीला दिसेल. आम्ही परवाच त्याची झलक बघितली, आम्ही पिक्चर बघितला आणि आम्ही सगळेच निशब्द होतो. आम्ही त्यात काम केलेलं आहे म्हणून नाही, पण तिराईत म्हणून एक कलाकृती बघण्याची आता सवय झालेली आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आहे की हां, आपण प्रेक्षक म्हणून ह्या कलाकृतीकडे कसं बघितलं पाहिजे त्याची कुठेतरी एक सवय झालेली आहे. तर त्या अनुषंगाने चित्रपट बघितला आणि फारच कमाल झालेला आहे चित्रपट. 2025 नवीन वर्षाची सुरुवात ह्या चित्रपटाने होते. ह्याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही. देअर कांट बी अ बिगर फिल्म दॅन संगीत मान अपमान. त्यामुळे सगळ्यांनी अवश्य बघा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीसाठी संगीत मान अपमान येतोय. माझ्यासाठी या चित्रपटाचा प्रवास फारच अविश्वसनीय असा राहिलेला आहे आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली आहे त्यांचे सगळ्यात पहिल्यांदा मला आभार मानायचे आहेत. जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, निखिल साने आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे निर्माते सुनील फडतरे, सुबोध भावे, ज्यांना ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मला आभार मानायचे आहेत. कारण प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असलेली ही भूमिका आज तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या पदरात पडली आहे. आणि पुन्हा एकदा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरच्या टीमबरोबर मला हा चित्रपट अनुभवता आला आहे. त्यामुळे माझ्यासाठी एकानंतर एक फक्त अविश्वसनीय अशा गोष्टीच घडत गेल्या या सिनेमाच्या बाबतीत. सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे शंकर एहसान लॉय ह्यांचं संगीत असलेला हा संगीतपट आहे, ज्याचा मला इतका महत्त्वाचा भाग होता आला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी फक्त आज एक ग्रेटफुल ही भावना घेऊनच या मंचावर उभी आहे. आणि मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट, त्यातली गाणी, हा आमचा सगळा जो काही प्रयत्न आहे तो 100% आवडेल. त्यामुळे 10 जानेवारीपासून तुम्ही आम्हाला पाहालच याची खात्री आहे. हा चित्रपट माझ्याकडे येणं हा एक वेगळाच भाग्ययोग आहे. याचं कारण असं, माझी पहिली निर्मिती असलेल्या माझ्या नाटकाचा, चाणक्य नाटकाचा पहिला प्रयोग होता. त्या प्रयोगाला सुबोध आला होता आणि तो प्रयोग बघून झाल्यानंतर म्हणजे सुबोधची आणि माझी खूप मैत्री, त्याआधी आम्ही नाटकं केली आहेत, कामं एकत्र केली आहेत. परंतु त्या प्रयोगानंतर आम्ही प्रयोग संपल्या जेव्हा बाहेर आलो तेव्हा सुबोधनी सांगितलं, 2 दिवसांनी ऑफिसवर ये, आपण मानापमान करतोय आणि तू त्याच्यात काकासाहेब करतोयस. इतकं सहजपणे म्हटलं, माहीत नाही कसं कुणास ठाऊक त्याच्या मनात आलं ते. आणि नंतर त्याने मला नरेशन केलं आणि मग नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. पण हे सगळं एवढं मोठं असणार आहे याची बिलकुल कल्पना नव्हती. इतकी वर्ष मी टेलिव्हिजनवर नाटकामध्ये काम करतो आहे,
पण खरं सांगायचं तर जवळजवळ 25-30 वर्षांच्या कामानंतर माझी खऱ्या अर्थानं लॉन्च करेल मला अशा प्रकारची ही फिल्म आहे. वा वा. आणि यापेक्षा स्वप्न पूर्ण होणं काय असू शकतं. सुबोध भावे दिग्दर्शक आहे, जिओ स्टुडिओज निर्माते आहेत, शंकर एहसान लॉयचं म्युझिक आहे, इतकी सगळी प्रचंड गुणी प्रतिभावंत कलाकार मंडळी आणि सर्वच टेक्निशियन्स सोबत आहेत. आणि त्याबरोबर माझा पहिला इतका मोठा रोल असलेला आणि इतका चांगला रोल असलेला असा पिक्चर येतो आहे, ज्यातनं मी पुन्हा एकदा स्वतःला रिलॉन्चच करतो आहे असं म्हणायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत चित्रपटात माझ्या हातनं सांगण्यासारखं काहीच घडलेलं नव्हतं, कधीच केलं नव्हतं तसं काही. नाटकामध्ये सिरियल्समध्ये खूप काम केलं, पण खऱ्या अर्थानं एक मोठा चित्रपट, इतका चांगला चित्रपट मला मिळाला याकरता या सगळ्या मंडळींचे, ज्योतिजींचे, सुबोध, फडतरेजी आणि सर्वच टीमचे खूप खूप आभार. आता 10 तारखेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या सगळ्यांनी याचा प्रिव्ह्यू पाहिला आहे, मी पाहिलाच नाही आहे अजून, पण त्यामुळे एक्साइटमेंट अधिक वाढत चालली आहे. आणि 10 तारखेला मी तुम्हा सगळ्यांबरोबर हा चित्रपट पाहणारच आहे आणि खूप एक्सायटेड आहे, खूप मजा येते. आणि या चित्रपटानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये मी 6 चित्रपट केले. हाही एक मोठा वेगळा शकून आहे असं म्हणूया. आणि त्यानंतर माझ्या चित्रपटाच्या करिअरला सुरुवातच झाली असं आपण म्हणूया. भामिनीच्या सख्या मैत्रिणीची भूमिका, घट्ट मैत्रिणीची भूमिका पार पडते, जिचं नाव आहे कुसुम, जी तिच्याबरोबर तिच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रवासामध्ये तिच्याबरोबर आहे. आणि या फिल्मविषयी सांगायचं झालं तर मला वाटतं की वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे जी मला मिळाली आहे. इतकी सुंदर आणि दिग्गज कलावंत या कलाकृतीशी जोडलेले आहेत. त्या कलाकृतीचा आज मी सुद्धा एक भाग आहे. मला असं वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट काहीच नाही आहे. शूटिंगचा प्रत्येक क्षण मी खूप मनापासून जगले आहे. मी सगळं खूप सोकीन करण्याचा प्रयत्न करते आहे, अजूनही करते आहे, आणि या सगळ्या कलाकारांकडून खूप शिकते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भाग्यच आहे हे की मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामुळे मला सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानायचे आहेत. ज्योती मॅम, निखिल सर, फडतरे सर, सुबोध दादा आणि ही संपूर्ण टीम, की आज मला यांच्याबरोबर इथे हे सगळं अनुभवता येतं आहे. मला वाटतं ह्याच्याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी आता काहीच नाही. नमस्कार. सगळ्यात आधी म्हणजे एकतर कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून कट्यारचा संपूर्ण एक ग्रुपच तयार झाला, एक वेगळी इंडस्ट्री तयार झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि फडतरे सर म्हणू नका, निखिल सर म्हणू नका किंवा सुबोध म्हणू नका, त्यांनी नेहमीच काळजी घेतली आहे की सगळे टेक्निशियन्स असो, कलाकार असो, त्यांना म्हणजे ते जेव्हा पुढचं पाऊल घेतात ना, त्या पुढच्या पावलात त्या सगळ्यांची साथ असायला पाहिजे. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण इथे काल भेटलेला आज विसरून जातो आणि इथे जवळपास इतकी वर्ष सातत्याने आमचा ग्रुपही कंटिन्युअसली सुरू आहे. आणि ती एक फिलिंग फक्त की नाही, ही माझी टीम आहे आणि मी ह्याच्यापुढे जे काही काम करणार त्या कामामध्ये मला या सगळ्यांची साथ पाहिजे, त्यांचे आशीर्वाद पाहिजेत. आणि म्हणूनच आज सुबोधनी एक फोन केला, एक मेसेज केला ना, तरी आम्ही धावून त्याच्यासाठी येतो. आणि हे त्यांनी एक कलाकार म्हणून, एक मित्र म्हणून, एक अभिनेता म्हणून कमवलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर निखिल साने खूप बोलत नसतील तरीसुद्धा मला असं वाटतं की त्यांचं एक म्हणतात ना बॅकस्टेज, ते जे काही करतात आणि त्यांचा जो ब्रिलियन्स आहे तो अनमॅच्ड आहे. ज्योती मॅम आणि मी गेली साधारण एक 15 ते 18 वर्ष आता त्यांना पाहतीये, ओळखतीये आणि त्यांच्यासारखं कोणीच नाही आहे. बट आय हॅव नेवर सीन so much positivity, such a celebration that I can, celebration of a journey. अभी तो picture release भी नहीं हुई है, so we are not celebrating success before time. I think there is a celebration of the journey, celebration of that intent जो हमने सोचा था. So I feel very good and privileged to be part of it. मैं कहना चाहती हूँ कि अभी देखो पुष्पा है, वो पूरी इंडिया देख रही है. एक तेलुगु पिक्चर है, पूरी इंडिया देख रही है, कोई भी भाषा में देख रही है, हिंदी में देख रही है. So why do we keep Marathi movies restricted to Maharashtra? So I feel all of India should come forward and watch this. So I request all of the media to write about it, not just Marathi media, but all media. Amita, you have to champion that Sangeet Manapman, everybody knows that this movie is coming.
and they'll come watch it. But Maharashtra has no excuse. Maharashtra has absolutely no excuse, and they have to come and support. It's not just a film, it's a celebration of our culture, and we'd love to celebrate that with all of you. So congratulations all of you who are standing here, and everyone who's not here too. And it's our privilege as